भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज सुरेश भट कार्यालयामध्ये कामगाराच्या वतीने शिबिर आयोजित करण्यात आलं होतं आणि या शिबिरात जे आयोजित करण्यात आलं होतं भाजपा कामगाराच्या दारी अशा पद्धतीने हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं भारतीय जनता पार्टीतर्फे। आणि पत्रकामध्ये म्हटलं की हे शिबिर माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या निर्देशनानुसार हे शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं। आणि या भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या शिबिरामध्ये चेंगराचेंगरी झाली, एक महिला मृत्युमुखी पडली, अनेक महिला त्या गंभीर जखमी झाल्यात, त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत। मला एक समजत नाही की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शिबिर आयोजित केलं, पण हे शिबिर आयोजित करताना ज्या काही व्यवस्थित जी काही काळजी त्या निमित्तानं शिबिर आयोजित करताना घ्यायला पाहिजे होती ती कोणतीही काळजी न घेतल्यामुळे चेंगराचेंगरी होऊन महिला त्या निमित्तानं मृत्युमुखी झाली आहे। महिलेचं नाव आहे मंजुबाई राजपूत, हे महिलेचं नाव आहे। आपल्याला माहित आहे की कालच आपण संपूर्ण देशामध्ये महिला दिन साजरा केला आणि आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महिलांसाठी जे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं तशी त्या ठिकाणी अशी दुर्दैवी घटना घडते। हे शिबिर आयोजित करताना तिथं पाण्याची व्यवस्था पाहिजे होती, पाण्याची व्यवस्था नाही। पोलिसांचं संरक्षण व्यवस्थित तिथं ठेवायला पाहिजे, पोलिसांचं संरक्षण नाही, त्याच्यामुळे ही दुर्घटना झालेली आहे। यासाठी भारतीय जनता पार्टीचे जे आयोजक आहेत ते जिम्मेदार आहेत, ते त्याच्यासाठी जबाबदार आहेत। माझी या माध्यमातून मागणी आहे की ज्यांनी हे भारतीय जनता पार्टीच्या ज्या नेत्यांनी हे शिबिर आयोजित केलं त्याची चौकशी होऊन त्यांच्यावर 304चा गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात जे कामगार कल्याण मंडळाचे जे ऑफिस आहे ते बंद करण्यात आलं, ते बंद करून सर्व कर्मचारी त्या शिबिरामध्ये हजर होते। म्हणजे काल संपूर्ण ऑफिसेस चालू असताना कामगार मंडळाचं शिबिर बंद करून तिथले सर्व कर्मचारी आपल्या भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या कामगार शिबिरामध्ये बोलवायचे आणि तिथे अशा पद्धतीची दुर्घटना घडायची हे अतिशय दुर्दैवी आहे। भारतीय जनता पार्टीने शिबिर भरवायला कोणाला नाही, पण हे भरवत असताना व्यवस्थित काळजी घेऊन भरायला पाहिजे होतं। अशा पद्धतीची काळजी न घेतल्यामुळे ही दुर्घटना झाली आहे। याच्यासाठी भारतीय जनता पार्टी पक्ष आणि ज्यांनी आयोजन केलं ते नेते त्या निमित्तानं दोषी आहेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी आम्ही या ठिकाणी करतोय। ऐसा है कि भारतीय जनता पार्टी द्वारा वहां पे जो कामगार कल्याण मंडल है उनकी मदद लेके भारतीय जनता पार्टी ने वहां पे शिविर का आयोजन किया। शिविर का आयोजन करने के बाद वहां पे जिस प्रकार से वहां पे भगदड़ हुई, वहां पे एक महिला मृत्युमुखी वहां पे हुई है और काफी बड़ी तादाद में महिलाएं वहां पे गंभीर तरीके से वहां पे जख्मी हैं। उनको कई महिलाओं को यहाँ के स्थानिक अस्पताल में एडमिट किया गया है। मेरा एक ही कहना है कि भारतीय जनता पार्टी इस प्रकार का जब शिविर का आयोजन करती है तो उन्होंने पूरी तैयारी उसकी करना चाहिए, पूरी व्यवस्था करना चाहिए। नागपुर की धूप है, इसमें पीने के पानी की व्यवस्था करना चाहिए, पुलिस का इंतजाम करना चाहिए, लेकिन इस प्रकार का कोई भी इंतजाम भारतीय जनता पार्टी ने वहां पे किया नहीं करके ऐसी दुखद घटना यहाँ पे घटी है। ये जो घटना नागपुर में घटी उसमें एक महिला की मृत्यु हुई है। इसकी इंक्वायरी होके 304 का ये 304 कलम के तहत मुकदमा इनके ऊपर लगना चाहिए। सर, लेबर मिनिस्ट्री का कार्यक्रम भाजपा द्वारा हाईजैक किया गया ऐसा कहा जा रहा है। ऐसा है कि गवर्नमेंट मशीनरी का इस्तेमाल करके यहाँ पे जो लेबर ऑफिसर है
कामगार कल्याण मंडल का जो ऑफिस है वहां के पूरे कर्मचारी वहां पे हाजिर थे। कार्यक्रम भारतीय जनता पार्टी का, शासकीय अधिकारी वहां पे उपस्थित, कोई सुविधा नहीं, कोई आयोजन नहीं, कोई नियोजन नहीं, पीने के पानी की वहां पे सुविधा नहीं है। और इसके कारण ये जो घटना घटी है, भारतीय जनता पार्टी इसके लिए जिम्मेवार है। और उसके जो नेता जिन्होंने इस प्रकार से पॉम्पलेट छाप के बड़ी तादाद में आने के लिए न्योता दिया था, इनके ऊपर कार्रवाई होना चाहिए। सर, कोरोना काल में मजदूरों की बदहाली हुई और लोकसभा चुनावों के मुहाने पे जो है मजदूरों को रसोई का सामान बांटना। अभी ऐसा है कि लोकसभा चुनाव की आचार संहिता कुछ दिनों में लगने वाली है, लोकसभा की चुनाव लगने वाले हैं। उसके लिए सरकारी मशीनरी का किस प्रकार से गैर इस्तेमाल करके फायदा लिया जाए, इस प्रकार भारतीय जनता पार्टी काम कर रही है। ये जो शिविर आयोजन किया, यहाँ पे अच्छे से अच्छा उन्होंने सुविधा दी रहती, पुलिस का संरक्षण वहां पे ढंग से रखा रहता, तो इस प्रकार का हादसा वहां पे नहीं होता था। करके मेरी मांग है, हमारे सभी साथी राष्ट्रवादी कांग्रेस की हमारी मांग है कि इसमें जल्द से जल्द इंक्वायरी होकर जो भी दोषी है, जो भी भारतीय जनता पार्टी के जो नेता उन्होंने इस शिविर का आयोजन किया था, उनके ऊपर कठोर से कठोर कार्रवाई होना चाहिए। 304 कलम के तहत उनके ऊपर कार्रवाई होना चाहिए। राज ठाकरे यांनी आज म्हटलेलं आहे की निवडून येणाऱ्या लोकांची टोळी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकच आहे, असंही ते म्हणाले आज। काय राज ठाकरे साहेब आज नाशिकला होते, मला कळलं। मी काय बोलले मी काय ऐकलं नाही, व्यवस्थित काय बोलले ऐकून लागेल तर मग आपल्याशी बोलेल। असं आहे, आता महाविकास आघाडीची आमची चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आहे। अतिशय चांगलं आहे, आमचा तिन्ही पार्टीचा आणि बाकी आमच्या मित्रपक्षाचा अतिशय चांगला समन्वय आहे, कुठेही वाद नाही। लवकरात लवकर आमच्या वरिष्ठ तिन्ही पार्टीच्या वरिष्ठ नेत्याकडनं यादी लवकरात लवकर जाहीर होईल। मी विदर्भाच्या बाबतीत नाही, महाराष्ट्रामध्येच आमची ज्या एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसत असताना सर्वांची एकच धारणा आहे की पक्ष महत्वाचा नाही, ज्या पक्षाकडे सक्षम उमेदवार आहे, ज्याच्याकडे सक्षम उमेदवार असेल त्यालाच त्या ठिकाणची जागा दिली पाहिजे, पक्ष कोणताही असो। त्याच्यामुळे ज्या पक्षाकडे सक्षम उमेदवार राहील त्याला त्या ठिकाणची त्या पार्लमेंट कॉन्स्टिट्युन्सी जागा मिळेल। कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या हा दुय्यम प्रश्न आहे। महाविकास आघाडीमध्ये वर्धेची जी सीट आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला सुटणार अशा चर्चा ज्या आहेत सुरू आहे, तुमचं नाव त्याच्यात आघाडीवर आहे, तर आमची मागणी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसला वर्धा सुटली पाहिजे। शेवटी वरिष्ठ नेते बसून चर्चा करतील। तुम्ही लढणार वर्धेवर? मी पक्षाने आदेश दिले तर पाहू। महाविकास आघाडीची बैठक होणार आहे, ती रद्द करण्यात आली, मात्र त्या संदर्भात प्रकाश आंबेडकरांना सूचना देण्यात आल्याने बैठक रद्द झाली, त्यामुळे त्यांनी असं आहे की जेव्हा जेव्हा महाविकास आघाडीच्या पार्लमेंटरी बोर्डची बैठक झाली त्यावेळेस प्रकाश आंबेडकर साहेबांना त्यांनी सूचना दिल्या होत्या। त्यांचे अनेक सहकारी आमच्या मीटिंगमध्ये आले, त्यांच्याची अतिशय चांगली चर्चा झाली, ते अतिशय पॉझिटिव्ह होते। त्यांनी मधल्या काळामध्ये चर्चेमध्ये 27ची यादी सुद्धा दिली होती की 27 मध्ये आमचं अतिशय चांगलं काम आहे, त्याच्यामुळे विचार व्हावा। त्याच्यामुळे त्यांच्यावर आता चर्चा सध्या चालू आहे। आम्हाला विश्वास आहे, आम्हाला सर्वांना विश्वास आहे की वंचित आघाडी महाविकास आघाडीच्या बरोबर येऊन येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। यासाठी वंचितचा 100% सहकार्य महाविकास आघाडीला राहील आणि आमच्या महाविकास आघाडीबरोबर ते काम करतील, अशा प्रकारची आम्हाला सर्वांना आशा आहे। धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।